तर मित्र नमस्कार. मी आलो होतो आपल्या मित्राच्या वावरातनी. हे आपले विनायक भाऊ आहे. यांच्या वावरातनी कटुले लावले आहे. तर आपण यांच्याकडून थोडीशी माहिती घेऊ कटुल्याची, कसे शेतीचं नियोजन आहे कटुल्याच्या आणि कशी लागवण केली हे याच्याबद्दल माहिती घेऊ थोडीशी. तर विनायक भाऊ नमस्कार. नमस्कार. तर तुम्ही कटुले लावले आहे तुमच्या वावरातनी. हो. तर कधीची लागवण आहे? हे 15 एप्रिल 15 एप्रिलची. हो. आणि याची बी लावली होती की रोप लावलं होतं? बी लावले आपण. बी लावलं होतं एका जागी एक बी. एक बी. आणि अंतर कसं ठेवलं आहे याचं? अंतर आपण 4 बाय 1.25 फुटावर आहे हा. सध्या यावर्षी. हा. यावर्षी आपण पुढच्या वर्षी याच्यातलं आपण कमी करणार आहोत. म्हणजे आपल्याला 4 बाय 4चं अंतर पाहिजे. हा. पण त्यातले जे आपण यावर्षी कण तयार व्हावा म्हणून आपण जवळ केले. हा हा. त्याच्यानंतर आपण पुढच्या वर्षी आपल्याला क्षेत्रफळ वाढवायचं आहे. हं. त्याच्यामुळे आपण जे मधातले 2 झाडं आहे हं. ते काढून आपण तिकडे शिफ्ट करणार आहे. दुसऱ्या जागी म्हणजे दुसऱ्या. मधातले दोन कंद काढून दुसरीकडे लावणार. बरोबर. हा. तर आता तुमचा माल चालू झाला आहे तोडणं. हो. तर अशा पद्धतीने कटुले लागणं चालू आहे. हो. तर कधी चालू झाला तुमचा माल? आमचा जवळजवळ जुलै पासून सुरू झाला. जुलै पासून म्हणजे पावसाळा चालू झाला आणि तुमचा माल चालू झाला. हो. तर रेट कसे काय भेटत गेले? रेट आपण मंडीत दिलाच नाही माल. मंडीत आपण स्वतः चिल्लर विक्री केली तर आपण 80 ते 90 रुपये पावाने विकला समजा माल. 90 रुपये पाव. हो. बरं. मंडीत दिला असता तर काय भाव भेटले असते? मंडीतनी तेव्हा मी विचारलं तर जवळजवळ 220 रुपये किलो काहीतरी चालू होता. मंडीत चालले म्हणे. बरोबर. या मंडीत विकला असता तर कमी केला असता आणि इकडे हे स्वतः विकत गेले म्हणून यांचा फायदा झालाय. आणि आता तुमचे तोडे किती झाले आहे याचे? आमचे तोडे 4 झाले. 4 तोडे झाले. हो. तर पाहू शकता मित्र हो, यांचं मुख्य पीक आहे चंदनची शेती आणि चंदनाच्या शेतीमध्ये जागा रिकामी राहत असल्यामुळे यांनी कटुले लावलेले आहे 4 बाय 1.5 वर. आणि ते 4 बाय 1.5 वरचे जे कटुले आहे ते उपटून ते दुसरीकडे लावणार आहे नंतर मुख्य त्याचं अंतर 4 बाय 4चं आहे. 4 बाय 4 वर लागवण असली पाहिजे त्याचीवाली. पण यांनी सध्या यावर्षी दाट लागवण केलेली आहे आणि आता हे पुढच्या वर्षी याच्यावाले जे कंद आहे ते कंद उपटून ते दुसऱ्या शेतात शिफ्ट करणार आहे. म्हणजे याचं क्षेत्र वाढवणार आहे तिथे. तर हे अशा प्रकारे चंदनाचे झाडं आहेत यांचीवाली. चंदनाचे झाडं लावून किती वर्ष झाले आहेत तुम्हाला? आमच्या चंदनाच्या शेतीला आज 5 वर्ष पूर्ण झाली. आतापर्यंत तुमचा किती पैसा बनला आहे समजा याच्यात? आता माझं एका महिन्यात जवळजवळ 45-50 पर्यंत झालं समजा. 45-50 हजार. हो. तर बाकी आपण सोयाबीन किंवा मग कापूस जर लावला असता तर एवढं उत्पन्न झालं नाही. एका एकरातनी सोयाबीन कापूस 2 पीक जरी घेतले आपण तरी आपल्याला एका एकरात 50,000 रुपये नाही मिळू शकत. मिळतच नाही, शक्यच नाही. कारण मी शेतकरीच आहो. तर आपण शेवटपर्यंत करून जवळजवळ आपल्याला 7 ते 8 क्विंटल कापूस होते. त्याच्या मागचा खर्च पण खर्च जर काढतो म्हणलं, फवारणी खत हे खर्च जर काढतो म्हटलं तर आपण आपली मजुरी काढून मायनसमध्येच जाते शेतकरी. म्हणून शेती पुरत नाही. तर असं पारंपरिक शेती इकडे न जाता असंच काहीतरी आपल्या शेतातनी फळबागा म्हणा किंवा मग काहीतरी वेलवर्गीय पिकं, कारले, दोडके असे जर लावले तर आपल्या शेती नक्कीच फायद्याची होऊ शकते. विनायक भाऊ, तुम्हाला या शेतीतनी अडचणी काय काय आल्या आहे? जवळ अडचणी तर आपल्या जे मुख्य पिकाला तर अडचण काहीच नाही आल्या. आपल्या चंदन पिकासाठी आपल्याला तर अडचणी काहीच नाही आल्या. आपण जे करटुले लावले त्याच्यासाठी आपल्याला जे वन्य प्राणी आहे त्यांच्यापासून अडचण आपल्याला आलेली आहे. सारस आणि रानडुक्कर हे जे 2 वन्य प्राणी आहे हे जास्तीत जास्त कंद खाण्याचा प्रयत्न करतात आणि तेच त्यांचं मुख्य अन्नद्रव्य आहे समजा. म्हणजे ते फळाला इजा करत नाही, फळाला काही करत नाही. ते फक्त जमिनीतले कंद खदून खातात. तर त्याच्यामुळे आपलं नुकसान होते. तर त्याच्यासाठी तुम्ही हे काय नियोजन केलं आहे? मी त्यांच्यासाठी या सारसी पासून आपलं जे सुरक्षा व्हावं त्यासाठी हे मी ऑटोचे जे ब्रेक तार आहे त्या ब्रेक तारच्या या माध्यमातून मी एक नट लावून त्याला हे फासे तयार केलेले आहे. तर हे अटकते याच्यात समजा इथून जाता जाता सारस अटकू शकते याच्यात. आणि ते अटकल्याच्या नंतर आपण त्यांना जंगलात नेऊन सोडून द्यायचं. बरं. त्याच्यानंतर आता 2 दिवस झाले आम्ही 2 सारसी त्याच्या फाश्यात अटकल्या होत्या. ते पकडून आम्ही तिकडे फॉरेस्ट खात्यात नेऊन तिकडे जंगलात सोडल्या. बरं. बाकी दुसऱ्या काही अडचणी आल्या असं काही? दुसऱ्या अडचणी तर काहीच नाही. हो का? आणि याचं खत नियोजन, फवारणी व्यवस्थापन कसं काय केलं? खत नियोजन आपण ड्रीप नुसारच करतो. ड्रीपनेच वॉटर सोल्युबल फर्टिलायझर सोडून देतो. हो. आणि फवारणीचं जे आपले हे आहे म्हणजे 19-19 12-0-64 हे वर खत जे आहे ते आपण फवारणीद्वारे देतो.
बाकी मग बुरशीनाशक त्याच्यात एखादं समजा. आणि कीड रोग पडते काय मग याच्यावर? याच्यावर कीड रोग साठी आपण सेलक्रॉन फवारलं होतं. म्हणजे आळ्या कीड पडते आळीसाठी. का? हो, आळीसाठी हा, गॅस पॉइझन. फवारलं होतं. हा. तर तेव्हापासून काही दिसलं नाही कीड नाही, आळी वगैरे? नाही. आणि ते डंखमाशी फळमाशी वगैरे काही याच्यासाठी फळमाशीचा प्रादुर्भाव तर काहीच नाही. काहीच नाही? नाही. चांगले फळं निघून राहिले? हो, हो. ते या करटुल्याच्या आधी काही घेत होते का तुम्ही? करटुल्याच्या अगोदर याच्या आंतरपीक म्हणून तुरी राहायची. तूर राहायचे? हा. मग आता यावर्षी तूर न लावता आपण करटुला करटुले लावला. तर हे करटुल्याची जे भावना आहे किंवा मग संकल्पना आहे ते कोणाकडून सुचली तुम्हाला? नाही, मी पहिले याच्या अगोदर पण एक प्रयत्न केला होता. हं. मी छत्रपती संभाजीनगर वरून नाही का मिलिंद कुलकर्णी हं. त्यांच्याकडे अर्का भारत नावाची एक व्हेरायटी होती. हं. ते मी व्हेरायटी आणली हं. आणि ते लावली. हं. त्याच्या वेळेस मी 5 तास लावली होती डेमोसाठी. हा. तर ते लावले मी. त्याच्यानंतर त्याचं उत्पन्न पण चांगलं आहे. हं. आणि मी त्याचं उत्पन्न पण घेतलं. त्या 4 तासात जवळजवळ मला 45,000 रुपये उत्पन्न झालं. हं. पण मला अडचण एवढी होती का त्याच्यासाठी रोज सकाळी शेतात येऊन मला फुलाला फुल घासून परागीभवन करायचं काम म्हणजे पडे. हँड पॉलिश हँड पॉलिशन करायचं काम पडे. त्याच्यामुळे ते खूप त्रास व्हायचा म्हणून मी ते बंद केलं. त्याच्यानंतर मग मी हे सुरू केलं. म्हणजे यामध्ये तसं काही नाही आहे? याच्यामध्ये काही नाही. हे आपले गावरान सेल्फ पॉलिनेटेड. विनायक भाऊ, तुम्हाला याच्यात खर्च आणि इन्कमचं तर तुम्ही सांगितलं आहे की बाई किती उत्पन्न झालं आपल्याला, पण याला लागलेला खर्च किती आहे तुम्हाला आतापर्यंत? आता आपण जे बियाणं आणलं ते आपल्या 14,000 रुपये प्रति किलो. बरोबर आहे. 14,000 रुपये ते केले. ते 14,000 रुपये. एका एकराला ड्रिपला 15,000 रुपये खर्च. 15 आणि 10 14 म्हणजे 29,000 रुपये ते. आणि समजा काही शेतीचं जे नांगरणी, बेड पाडणे, रोटावेटर हे ते त्याच्यात धरून जवळजवळ आपल्याला 40-45,000 रुपये खर्च आला. आणि हे तुम्ही बांधणी पण केली आहे? याची जे जाळी आहे ती जाळी आपल्या 300 रुपये प्रति किलो नुसार मिळाली. ही जाळी आहे 300 रुपये प्रति किलो. ते किती किलो लागली जाळी? तर मला 10 किलो जाळी लागली समजा. 3,000 रुपयाची ते जाळी लागली. आणि बांबू मी स्वतः कापून आणले. तर एक लेबर सोबत घेऊन मी कापून आणले समजा. तर 1,500 रुपये त्याचा खर्च आला समजा, लेबर कॉस्ट. म्हणजे जवळजवळ 50,000 रुपये. तर ते आपले 50,000 रुपये समजा आतापर्यंत आपला जे मुद्दल खर्च होता ते निघला. आता इथून जे आहे ते आपलं निव्वळ प्रॉफिट आहे. बरं. आणि हे चंदनाचे जे झाड आहे, या चंदनाच्या झाडाला आम्ही ऐकलं होतं असं की होस्ट प्लांट पाहिजे म्हणून असं काहीतरी. तर आपण होस्ट प्लांट जे कंपनी देते त्या होस्ट प्लांट पासून शेतकऱ्याला काही उत्पन्न नाही. बरोबर. त्याच्यामुळं आपण असं डिसाईड केलं की आपल्याला लावलेली जागा वेस्टेज होत आहे आणि जे लावलेलं झाड आहे त्याच्यापासून काहीतरी साईड इन्कम व्हावं म्हणून आपण त्याच्यासाठी फळाचे झाड लावले. होस्ट प्लांटच्या जागी आपण फळाचे झाड लावले. बरोबर. त्याच्यातनी आपले चिकू आहे, पेरू आहे, सीताफळ आहे, रामफळ आहे, फणस आहे, अजून लिंबूचे आहे काही. विनायक भाऊ, आपल्याला जमीन कशी लागते कटुल्याची शेती करायसाठी? कटुल्याच्या जमिनीसाठी तुम्ही महाराष्ट्रातली कोणत्या प्रकारची आणि कोणत्या भागात तुम्ही कटुल्या शेती करू शकता. त्याला फक्त पाण्याची वेळेवर पूर्तता जर झाली तर ते माझ्या विचारानं खडकात पण येऊ शकते. खडकात येते. फक्त एकदम चिबाड पान बसेल जमीन? नाही, एकदमच चिबाड पान जमणार. बरं. आणि थोडीशी असली पान बसेल तरी आपण बेडवर लावू शकतो? बेडवर होऊ शकते. बरं.